दुःख वाटलं मॅडम. आता आम्हाला काही नाही, आमची मुलगी आम्हाला परत वापस पाहिजे, ते शासनाकडून विनंती आहे. आता आठवण येते मुलीची, म्हणजे आता हो, आम्हाला असं माहित नव्हतं की डॉक्टर असं करून देईल म्हणून. आपल्या बाळाची वाट पाहणाऱ्या पल्लवी पारधी, त्यांची 3 महिन्यांची मुलगी सध्या बाल संरक्षण समितीच्या ताब्यात आहे. बाळाच्या उपचारासाठी ज्या डॉक्टरवर त्यांनी विश्वास ठेवला त्यांनीच त्यांचं बाळ विकल्याचं उघड झालंय. या छोट्याशा गावात राहतात. त्यांचं शिक्षण 9वा वर्ग तर पतीचं शिक्षण 10वी नापास. याआधी त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तिसरं अपत्य 7व्या महिन्यातच जन्माला आलं. सुरुवातीला सरकारी दवाखान्यात बाळावर उपचार झाले. त्यानंतर खासगी डॉक्टर नितेश बाजपेयीच्या दवाखान्यात उपचार सुरू होते. नाही, बाळाजवळ तिथं थांबू दिलं जात नव्हतं. माझ्या बी शेती वगैरेचे कामं होतं. मी बी घरी एकटा माणूस, आता काय बाबजी वगैरे काही जमत नाही. तर त्या कारणानं काय मग फोनवर गोष्ट वगैरे करत होतो. फोनवर गोष्ट होत होती तर म्हणते तुमचं बाळ वगैरे आता व्यवस्थित आहे असं म्हटलं होतं. हितेश यांच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे. 1.5 एकर धानाची शेती आणि 2 म्हशींवर ते कुटुंबाचा गाडा हाकतात. आपल्या तिसऱ्या बाळाला चांगलं आयुष्य मिळेल यासाठी बाळ कायद्यानुसार दत्तक द्यायची त्यांची तयारी होती. मी त्यांना विचारलं होतं पैसे वगैरे, तर म्हणे लास्टले आम्ही पाहू म्हणे. मग म्हणे अगरसे बर्टन जास्त होते म्हणे, तर अगरसे तुमची इच्छा आहे का म्हणे कुणाला द्यायची म्हणे. म्हणलं आम्हाला तेवढं काही समजत नाही कसं काय करायचं आहे का नाही. तर म्हणलं कानूनी तोवर जसं बी कोणी दत्तक घेतं तर हॉस्पिटलचा बिल वगैरे ते पे करतील तर आम्ही त्यांना देऊ शकतो. म्हणलं तेवढी आमच्या हॉस्पिटलची बिल बी भरायची तेवढी शक्यता नाही आहे म्हटलं. ना कसं नाही मिळणार कोणी ठेवणारे म्हटलं, तर आम्ही कसंच करू शरी आपलं बाळ आपल्या घरी नेऊ म्हटलं. पण डॉक्टरांनी कायदेशीर प्रक्रिया न करताच आणि आपल्याला कुठलीही माहिती न देता बाळाची परस्पर विक्री केल्याचा आरोप पारधी कुटुंबीय करतात. पण या प्रकरणाचं बिंग नेमकं फुटलं कसं? 2/2/2026 रोजी चाइल्डलाईन नंबर दॅट इज 1098 यावर एक कॉल आला होता. कॉलरनी सांगितलं की पांढराबोडीमध्ये 10 दिवसाचा बाळ कोणी एक महिला घरी आणलेले. यावर 3/2/2026 रोजी पोस्टचे कर्मचारी सोबत त्या महिला आणि डिस्ट्रिक्ट चाइल्ड वेलफेअर ऑफिसरचे लोक त्या महिलाच्या घरी भेट दिले. विचारपूस केल्यानंतर असा निष्पन्न झाला की हा एक बालविक्री प्रकरण आहे. याच्यामध्ये 5/2/2026 रोजी डिस्ट्रिक्ट चाइल्ड वेलफेअर ऑफिसरतर्फे लोकप्रिय देशभ्रांतर यांनी तक्रार दिली. असा एक FIR 5 लोकांचे विरोधात दाखल केली. 5 लोकांना आतापर्यंत पोलिसांनी अरेस्ट केलेला आहे. या बाळ विक्रीत डॉक्टर नितेश बाजपेयी याला पोलिसांनी अटक केले. पारधी यांच्या मुलीची विक्री 4 लाख रुपयात केली गेली असंही पोलिसांनी सांगितलं. बाळ विक्रीचं रॅकेट चालवण्यासाठी त्याची एक मोडस ऑपरेंडी होती. मुलगी असेल तर 4 लाख आणि मुलगा असेल तर 5 ते 6 लाख रुपयात विक्री केली जाईल अशी पोलिसांची माहिती आहे. एक तर्फे गरजू पालक आहे किंवा जे डिवोर्सी लोक आहे ज्यांना बाळची गरज आहे. दुसरीतर्फे असे लोक आहे ज्यांच्याकडे बाळ जास्त आहे किंवा बाळाची गरज नाही, आणि मध्ये हा डॉक्टर होता. तो असे दोन्ही लोकांना सोबत घेऊन ज्यांना गरज आहे त्यांच्याकडून 4 लाख ते 5 लाख रुपये पर बाळ हा घेत होता, असा प्रायमा फेसी असं समोर आलेला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार डॉक्टर बाजपेयीने फरार असताना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. याच आरोपी डॉक्टर नितेश बाजपेयीच्या दवाखान्यातून आणखी काही बाळांची विक्री झाली होती का याबद्दल पोलीस हॉस्पिटल डेटा आणि नगर परिषदेच्या नोंदणीवरून चौकशी करतायत.